नमस्कार। नवरात्रि के तीसरे दिन हम माँ चंद्रघंटा की आराधना करते हैं। माँ चंद्रघंटा निडरता और सुंदरता की प्रतीक है। इस दिन को हम रेड डे के तौर पे भी मनाते हैं। आज का यह एपिसोड ऐसे एक निडर व्यक्तित्व को समर्पित है। ये कहानी है पुणे में रहने वाली डॉक्टर पद्मजा पाटिल की। डॉक्टर पद्मजा पाटिल ये पिछले 10 वर्षों से पुणे के एक नामांकित हॉस्पिटल के कैंसर डिपार्टमेंट में बतौर क्लिनिकल केयर कोऑर्डिनेटर के तौर पे कार्यरत हैं। अपनी निस्वार्थ सेवा और काउंसलिंग से इन्होंने हजारों पेशेंट्स के कैंसर की ट्रीटमेंट को सुलभ बनाया है। 24 घंटे पेशेंट्स के लिए समर्पित रहने वाली डॉक्टर पद्मजा पाटिल की यह कहानी हम सब के लिए प्रेरणादायी है। तो आओ चलो सुनते हैं डॉक्टर पद्मजा की यह कहानी उन्हीं के जुबानी। एका ॲक्सिडेंटमध्ये माझे मिस्टर आणि माझा मुलगा दोन्हीही गेले। पण मी बाहेर यायचा प्रयत्न केला। मी आले, फक्त कॅन्सर विभाग हा असा आहे की तो कोणी घ्यायला तयार नव्हतं, कारण तिथली निगेटिव्हिटी कोणाला नको होती। त्यांनी आपल्याला तोंडावर काही जरी बोललं तरी ते ऐकून घेणं आणि ते शांतपणे ऐकून घेणं। कॅन्सर हा असा आहे की तो तुमच्या शरीराला पोखरू शकतो पण तुमच्या आत्म्याला नाही। माझ्याच हातात हात धरून असे म्हणले होते की मला वाचवण्याचा प्रयत्न तू करू शकतेस का। ऑलमोस्ट आम्ही 40 मिनिटं CPR करत होतो। आयडियली 40 मिनिटं CPR कोणी करत नाही, पण आम्हाला ते कुठेतरी नमस्कार, मी डॉक्टर पद्मजा प्रदीप पाटील। मी सह्याद्री हॉस्पिटल्स पुणे इथे मी गेली 10 वर्ष कॅन्सर डिपार्टमेंटमध्ये काम करते। तर मला असं वाटतं की कॅन्सरबद्दल बऱ्याच लोकांना खूप भीती आणि खूप त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी आहे। तर मला असं वाटतं की त्याच्याबद्दलचं जे काही भीती आणि हे आहे ती दूर कशी व्हावी किंवा त्याचं काय रूप आहे, ॲक्च्युअल रूप काय आहे हे मला सांगायची खूप इच्छा आहे। आणि म्हणून मी हे आज तुमच्या पुढे या सगळ्या व्यथा, कथा, पेशंटचे सगळे सुख दुःख आणि हे सगळं मांडण्यासाठी मी इथं आली आहे। मला असं वाटतं की ही जर्नी ही मी माझ्यापासूनच चालू करावी, कारण माझं हे लहानपण हे सांगली जिल्ह्यातलं खूप मिडल क्लास फॅमिलीमध्ये झाले आहे। माझे वडील हे सेकंडरी टीचर आणि आई माझी प्रायमरी टीचर होते। दोघंही लहानपणापासून असे होते की आमची फॅमिली प्लस माझ्या चुलत भाऊ बहिणी यांचं सुद्धा सगळं शिक्षण करून त्यांना इंजिनियर, शिक्षक इथंपर्यंत त्यांनी त्यांची लग्न सगळं केलेलं आहे। तर एक जॉईंट फॅमिली असल्यासारखं करून त्यांनी जो काही मोठा दुवा सगळ्यांना दिला आहे। आणि लहानपणापासून आमच्यावर असे संस्कार केलेले आहेत की सगळ्यांसाठी झटत राहा, फक्त आपल्यापुरता विचार न करता इतरांसाठी पण झटणे हे लहानपणापासूनच आमच्या मनावर ते बिंबलं गेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना अशी सवय होती की त्यांनी शाळेत असताना बऱ्याच गरजू पोरांना दत्तक घेतलं होतं आणि त्यांचं नोकरीपर्यंत शिक्षण सुद्धा त्या दोघांनी केलेलं आहे। आणि लहानपणापासून आम्ही हेच बघत आलो आहेत। तर हा सगळा विचार करून मला लहानपणापासूनच असं होतं की जनसेवा करणारा हा खूप मोठा पर्याय माझ्यासमोर आला आणि मला तो खूप आवडला आणि तो माझी करण्याची इच्छा ही माझ्या आईवडिलांच्या पासूनच आली। मी जेव्हा हा निर्णय सांगितला तेव्हा माझ्या दोन्ही आईवडिलांनी मला ह्याची मनापासून संमती दिली आणि माझी वाटचाल सुरू झाली। माझं शिक्षण पूर्ण झालं, त्याच्यानंतर मी सांगलीमध्ये थोडे दिवस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कामं केली। त्याच्यानंतर माझ्या लग्नानंतर मी पुण्यात शिफ्ट झाले। तिथं मी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जॉईन झाले। त्याच्यानंतर मी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये थोडं काम करत गेले, कारण मला सगळ्याच गोष्टी त्यावेळी नवीन होत्या आणि त्या सगळ्या शिकायच्या होत्या, म्हणून मी ती शिकत गेले। आणि सडनली असं एक प्रसंग, खूप मोठा प्रसंग माझ्यावर आला की एका ॲक्सिडेंटमध्ये माझे मिस्टर आणि माझा मुलगा दोन्हीही गेले। आणि ते ट्विन्स होते, त्यामुळं मुलगी माझ्याबरोबर होती, ती त्यावेळी फक्त 11 महिन्याची होती। आणि मी स्वतः इंज्युर्ड होते, माझं फिमर फ्रॅक्चर होतं, मला चालता येत नव्हतं। आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मला बाहेर यायला 1-2 वर्ष गेले आणि मी गावीच शिफ्ट झाले। त्यावेळेला मी एवढा म्हणजे माझा अंत झाल्यासारखाच मी होते। मला कुठलंही सूर्याचं किरण किंवा काही दिसत नव्हतं। आता हे सगळं जग माझ्यासाठी सुद्धा थांबलंय आणि संपलंय असं समजून मी होते। पण कुठेतरी माझ्या वडिलांना असं वाटत होतं की मी सर्वसामान्य मुलगी नाहीये, माझ्याकडं अजून खूप निडरता आहे, मी काहीतरी करू शकते। त्यांनी मला खूप प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केला। आणि त्याचवेळी मला सह्याद्री हॉस्पिटलनी पण खूप मदत केली की त्यांनी स्वतःहून मला कॉल केले आणि तू परत जॉईन हो ह्यासाठी मला त्यांनी खूप प्रयत्न केले। आणि त्यांचा तो मान ठेवून आणि वडिलांची इच्छा बघून मी बाहेर यायचा प्रयत्न केला। मी आले पुण्यात, त्यावेळी माझी मुलगी फक्त 11 महिन्याची होती आणि तिथून माझा तो प्रवास इतका खडतर सुरू झाला की मला
मी परत ज्यावेळी जॉईन झाले त्यावेळी मला विचारण्यात आलं सह्याद्रीमध्ये की तू कुठलं डिपार्टमेंट जॉईन करणार आहेत. त्यावेळी माझ्या बघण्यात असं आलं की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये भरपूर स्टाफ आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. फक्त कॅन्सर विभाग हा असा आहे की तो कोणी घ्यायला तयार नव्हतं, कारण तिथली निगेटिव्हिटी कोणाला नको होती. बाकीच्या लोकांसाठी, बाकीच्या पेशंटसाठी बरीच लोक आहेत, पण कॅन्सरसाठी एवढा स्टाफ, एवढे स्वतःहून पुढे येणारी लोक खूप कमी आहेत असं मला त्यावेळी निदर्शनास आलं. म्हणून मी स्वतःहून त्या डिपार्टमेंटला जॉईन झाले आणि मी माझं कार्य तिथूनच सुरुवात केलं. त्यावेळी आमचे डॉक्टर तुषार पाटील सर तिथं होते आणि त्यांच्या ह्या निगराणीखाली सर्व कामं मी सुरुवात केली. आणि मला असे बरेच किस्से अनुभवास आले की तिथं पेशंट कसा असतो, रिलेटिव्ह कसे असतात, त्यांच्या पैशाच्या किती अडचणी असतात, त्यांची सर्व बाकीच्या ज्या काही छोट्या मोठ्या ज्या काही अडचणी असतात त्या काय असतात, त्यांना कसं कुठल्या कुठल्या पायरीने जावं लागतं. बऱ्याच वेळी असं होतं की पेशंटकडे खूप जास्त विल पॉवर आहे, तो यंग आहे, पण त्याच्याकडे पैसा नाही आणि तो त्याच्यासाठी कष्ट करत असतो. तर हे सगळं बघून आम्हाला जेवढा त्यांच्यासाठी प्रयत्न करता येईल ह्यासाठी आम्ही स्वतःहून पुढं आलो. आम्ही त्यांच्यासाठी मदत केलेल्या आहेत. कारण बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं आम्हाला की ज्या वेळेला पेशंटला कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळी त्यांच्या रिलेटिव्हने त्यांना वेगळ्या रूममध्ये ठेवलं, त्यांना वेगळी वागणूक दिली. त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी हा तुम्हाला कॅन्सर झाला आहे, आम्ही तुमच्यासाठी ट्रीटमेंट करतोय. तर ते पेशंटला कुठेतरी असं झालं की आपल्याला झालं आहे ह्याचा तर अंतच आहे आणि शिवाय आपली काळजी करणारी कोण नाहीत आणि शिवाय आपल्याला वेगळं ठेवलेलं आहे, म्हणजे आपण नॉर्मल नाही आहे. आणि ही कुठंतरी त्यांच्या डोक्यात असल्यामुळे ते जरी रिपोर्ट चांगले असले तरी ते मनानं खचल्यामुळे त्यांची निगेटिव्हिटी दिसलं. त्यांच्या प्रत्येक ह्याच्यात प्रोग्नोसिस हे चांगलं न दिसता त्याचा रिझल्ट असा दिसत होता की तो विरुद्ध दिशेनं चाललेला आहे. तर आम्ही सगळ्यांचे काउन्सिलिंग केले, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल खूप प्रयत्न केले की जेणेकरून पेशंटला धैर्य देता येईल, त्यांच्या सगळ्या सुखदुःखात समरस होऊन त्यांचे आसू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू फुलवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. तर मला असं वाटतं की आपल्याला संयम खूप ठेवायला लागतो, कारण पेशंटची चिडचिड झालेली असते, रिलेटिव्ह फ्रस्ट्रेट झालेले असतात, बिलिंग म्हणा किंवा रोज रोज ते किमोला येणं जाणं, तो खर्च त्यांचा, शिवाय त्यांची मानसिकता अशी झालेली असते की हे सगळं करून पण त्यातून आउटपुट काय आहे. तर एक कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये त्यांच्या ते एक दडलेलं असतं, भीती असते की आता काय होणार आपल्या पेशंटचं. अशा ह्या सगळ्यामुळे त्यांची खूप चिडचिडपणा असते. ते आपल्याला खूप जोरजोरात बोलत असतात, ते त्यांचं प्रयत्न करत असतात सांगायचा की हे आहे. तर ते एक शांतपणे ऐकणं हे खूप मोठं चॅलेंजिंग आहे. त्यांनी आपल्याला तोंडावर काही जरी बोललं तरी ते ऐकून घेणं आणि ते शांतपणे ऐकून घेणं आणि त्यांचं सगळं पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना शांतपणे त्यांना शांत करणं हे खूप मोठा टास्क असतो. तर तो तिथं आपल्याला पार पडावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना धीर द्यावा लागतो. त्यांना सांगावं लागतं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. प्रत्येक क्षणाला हे सांगावं लागतं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. त्यांना थोडा जरी काही त्रास झाला तर नाही, मी आहे तुमच्याबरोबर. हे दरवेळी सांगितल्यानंतर त्यांच्यात आणि आमच्यात एक विश्वास, एकमेकांविषयीचा एक आपुलकी अशी निर्माण होते. आणि कधी कधी असं होतं की त्यांना रात्री अपरात्री एखादी इमर्जन्सी येते, तर अशा वेळी मी तर पहिल्यांदा पुढं असते की तुम्ही मला रात्रीचं काही झालं तरी तुम्ही मला कॉल करा, मी तो घेईन. कारण मला असं वाटतं की दिवसभरात त्यांना बरेच सोर्सेस मिळतात की त्यांना मदत करण्यासाठी आणि हे ते, पण रात्रीच्या वेळी एवढे सोर्सेस त्यांना अवेलेबल होतील नाही होतील माहीत नाही. आणि ज्या अर्थी ते रात्री फोन करतात त्या ते त्यांना ती इमर्जन्सी आलेली असते आणि ती टॅकल करणं हे आपलं काम आहे. म्हणून मी ते सगळे कॉल्स घेते आणि त्यांना जी काही मदत लागत असेल ती आम्ही देते. आणि एका शब्दाने पण कधी कधी असं होतं की रात्रीचा जो कॉल आहे की आम्ही तुमच्या बरोबर आहात आणि तुम्हाला जे काही होतं ते मायनर आहे आणि तुम्ही शांत झोपा, एवढा एक शब्द सुद्धा त्यांच्यासाठी पुरेसा असतो. आणि कधी पण मला असा संदेश देऊ वाटतो त्यांना की कॅन्सर हा काही जीवनाचा अंत नाही, त्यासाठी तुम्हाला लढत राहावं लागेल आणि लढत राहणंच हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. ज्या वेळेला आम्ही असे प्रसंग बघतो की ज्या वेळेला पेशंटला पहिल्या वेळेला निदान होतं की ते कॅन्सर आहे, त्यावेळी त्यांचे रिलेटिव्ह, पेशंटचे जवळचा जो कोणी नातेवाईक असतो तर त्यांना आणि पेशंटला अशी एक भीती असते की नाही आता हाच आपला अंत आहे आणि आता आपण ह्यातून बाहेर नाही येऊ शकत. अशा वेळी मला त्यांना सांगू वाटतं की हा तुमचा अंत नाही आहे, तुम्ही विल पॉवर ठेवा, तुम्ही लढत राहा. आणि कॅन्सर हा असा आहे की तो तुमच्या शरीराला पोखरू शकतो पण तुमच्या आत्म्याला नाही. तुम्ही आत्मबळानं जर त्याला फाईट करायचा प्रयत्न केला तर नक्की त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ शकतो. आणि विल पॉवरमुळे बरेच आता आम्हाला अनुभव आलेले आहेत की त्यांचे रिझल्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ते पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि सगळ्यांनी त्या पेशंट बरोबर सगळं नॉर्मल बिहेवियर ठेवलं पाहिजे. घरात कुठलंही त्यांना
वेगळी वागणूक दिली नसली गेली पाहिजे, त्यांचा तेवढा मान ठेवला पाहिजे. आणि तू ॲज अ नॉर्मल आहेस असं ज्यावेळेला आपण त्याच्याशी बोलतो त्यावेळी त्यालाही यातलं काही वाटत नाही की मला कॅन्सर झाला आहे. तर त्याला पण जसं आपलं डायबिटीस आणि BP आत्ताच्या काळात जशा त्यांना आयुष्यभरासाठी औषधं चालू ठेवली तर ते चालू राहतात, तसंच कॅन्सरवरही आता असं आहे की आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि फक्त एक ट्रीटमेंट रूपी काहीतरी औषध आयुष्यभरासाठी चालू करून ठेवू शकतो आणि आपला रोग आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. फक्त त्यासाठी असं आहे की तुम्ही लवकरात लवकर चाचणी करावी, लवकरात लवकर निदान करून घ्यावं आणि निदान झाल्यानंतर लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करणं. कारण जेवढं तुम्ही उशिरा कराल तेवढे त्याचे रिकव्हरीचे चान्सेस, त्याचं सर्वायवल जो काही आहे तो पुढे जाऊ शकतो. तर एवढं टाळून तुम्ही जर लवकरात लवकर तपासण्या केल्या, लवकरात लवकर निदान करून ट्रीटमेंट चालू केली तर ह्याचा रिझल्ट हा खूपच चांगला आहे. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करणं किंवा त्या लोकांशी काम करणं हे ज्यावेळी चालू असतं त्यावेळेला बऱ्याच घडामोडी होत असतात. रोजच्या जीवनशैलीत आम्हाला बरीच लोक अशी भेटतात की हळूहळू किंवा कालांतरानं आमच्या आणि त्यांचे रिलेशन इतके हे होतात की त्यांची सगळी सुखदुःख ती आमच्याशी शेअर करायला लागतात. बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांच्या घरातल्या प्रत्येक गोष्ट ते त्यांच्या घरात शेअर करत नाही, तेवढे ते आमच्याशी करत असतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याच पेशंटच्या रिलेटिव्स बरोबर आमचे इतके चांगले रिलेशन किंवा पेशंट बरोबर एवढे होत असतात की बारीक सारीक गोष्टी पण ते आमच्याशी शेअर करत असतात. आणि त्याच्यामुळे त्यांना खूप बरं हायसं वाटत असतं आणि त्यांना बऱ्याच काही प्रॉब्लेम येत असतात घरी, ज्यावेळी बारीक सारीक गोष्टी जे त्यांना घरातल्यांशी ते बोलू शकत नाहीत तर ते सगळे ते आमच्याशी बोलत असतात, शेअर करत असतात, आमच्याकडनं त्याच्यावरती सगळे उपाय विचारत असतात आणि ते त्यांची वाटचाल त्या पद्धतीनं करत असतात. असे बरेच किस्से आहेत की 1-2 काका असे होते की आमचं आणि त्यांचं रिलेशन एवढं चांगलं घट्ट झालं होतं की ते त्यांना काही झालं तरी ते घरातलं कोणाचंच ऐकायचं नाही. ते म्हणायचे आधी मॅडमना फोन करा, त्यांनी सांगितलं तर आम्ही करतो. इथंपर्यंत की त्यांनी काय खायचं काय नाही खायचं, कुठल्या वेळेत काय करायचं, इथंपर्यंत ते मला कंटिन्युअसली दिवसभर घरी फोन केला तरी घरून फोन करायचे, आता मी असं करतोय, मी काय करायचं आहे, मी तसं करतोय, आता मी काय करायचं आहे. आणि इतकं आमचं त्यांच्याबरोबर रिलेशन, एवढा अटॅचमेंट आमची त्यांची होती की ज्या वेळेला त्यांचा म्हणजे ज्या वेळेला प्रोग्रेशन झालं त्यांच्या डिसीजबद्दल आणि ते शेवटी ज्या वेळेला क्रिटिकल कंडिशनमध्ये ॲडमिट झाले त्यावेळेला ते असे होते की माझ्याच हातात हात धरून असे म्हटले होते की मला वाचवण्याचा प्रयत्न तू करू शकतेस का. ज्या वेळेला मी म्हटले की हो तुम्ही तुमची विलिंग पॉवर ठेवा आणि मी तुम्हाला मदत करू शकते, त्यावेळेला ठीक आहे तू आहेस ना बास. तेवढंच त्यांचं एक वाक्य होतं, तुम्ही आहात ना बरोबर आणि तुम्ही माझ्या सगळ्या फॅमिलीला सांभाळून घेणार आहात ना. इथंपर्यंत ते माझ्याशी शेवटपर्यंत बोलत होते आणि तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या, जसं तुम्ही मला हे केलं तसंच माझ्या फॅमिलीला तुम्ही सांभाळ करा, इथंपर्यंत ते माझ्याशी बोललेले आहेत. आणि ज्या वेळेला त्यांचा शेवट झाला त्यावेळेला माझी कंडिशन अशी होती की एवढी अटॅचमेंट झालेली, आणि असं एकाच नाही असे 100 पेशंट आहेत की शेवटपर्यंत एवढी अटॅचमेंट होते आणि ज्या वेळेला त्यांचा कधी शेवट होतो त्यावेळेला अशी अवस्था होते की म्हणजे आपण काय करायचं आहे. परत माझेच प्रसंग मला आठवायला लागतात आणि अशा वेळेला आपण कुठेतरी पाठीमागं जातोय का, किंवा आपल्याला त्यातून बाहेर यायला हवं, आपल्याला त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करायला हवं, त्यांनाही बाहेर काढायला हवं, ही कुठेतरी भावना येते. आणि ज्यावेळी मी घरी जाते त्यावेळी मला असं कळतं की नाही, घरी सुद्धा माझं तेवढंच सांभाळणं किंवा माझ्या मुलीकडे तेवढंच बघणं गरजेचं आहे. कारण जेवढी पेशंटला गरज असते तेवढी माझ्या मुलीला त्याहून कदाचित जास्त गरज असते, कारण मी सिंगल पॅरेंट, मी तिला सांभाळत असते, तर तिला त्यांच्यापेक्षा जास्त गरज असते. पण कुठेतरी मी तिला थोडासा सपोर्ट, मानसिक सपोर्ट देऊन ठेवते की नाही, तुझी आई साधी बाई नाहीये, तिला झगडायचं आहे, तिला सगळ्या बाहेरच्या जगात सर्वाइव्ह करायचं आहे आणि तिच्याबरोबर तुलाही करायचं आहे. तर तिला एक ती शिकवण दिली जाते की बाहेर कसं पडायचं, बाहेर कसं जगायचं आणि सगळ्यांच्या बरोबर राहून कसं आपलं जीवन जगायचं आहे, झगडायचं कसं आहे दुसऱ्यासाठी, ही शिकवण माझ्याकडून तिला आपोआपच गेली आहे. आणि त्यामुळं म्हणजे मी तिला थँक्यू म्हणेन की तिनं आतापर्यंत मला कधीही कुठली कंप्लेंट केली नाही किंवा तिनं मला कधी कुठला त्रासही दिला नाही. कित्येक वेळा असं झालंय की माझी ड्युटी 8 वाजेपर्यंत असेपर्यंत ज्यावेळी पेशंटचं काही सिरियसनेस होते त्यावेळेला मी 10 आणि 11 वाजता रात्री घरी गेलेली आहे, पण ती कधीही रडली नाही. आई तुझं काम झालं का, एवढंच ती विचारायची आणि ती आनंदानं ते सगळं स्वीकारायची. आणि त्यावेळी मला म्हणजे खूप भरून आलेलं असायचं की माझ्या मुलीमध्ये एवढे समंजस्वत्व किंवा हे कसं काय आलं आहे. तर माहित नाही की परिस्थिती माणसाला सगळं बनवू शकते. तर मला सगळ्या कॅन्सर पेशंटला पण असं सांगायचं आहे की तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट होईल त्यावेळी न घाबरता, न काही मागचा पुढचा विचार करता पुढं लढत राहायचं, हा विचार करावा. मी जशी माझ्या आयुष्यात पुढे गेली आहे आणि माझ्या आईवडिलांच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण केलेल्या आहेत, तसंच तुम्हीही झगडत राहा, त्याला लढा द्या. कॅन्सर हा तुमचं शरीर पोखरू शकतो पण तुमच्या आत्म्याला तो पोखरू नाही शकत. तो तुमचं आत्मबळ वाटवा.
आणि माझ्या आतापर्यंत एक्सपिरियन्समध्ये असं आलेलं आहे की ज्याचा आत्मबल खूप चांगला आहे तो कॅन्सरला फाईट करतोच करतो. तर मला हे सांगायला खूप आनंद वाटतो की आपल्या कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी सांगितल्यानंतर सुद्धा आणि आपण त्यातून बाहेर होऊन आपण निगेटिव्हचं पॉझिटिव्हमध्ये कसं रूपांतर केलेलं आहे हे ज्या वेळेला एक्सपिरियन्स आपण त्यांना सांगतो त्यावेळेला त्यांच्यात कुठेतरी ते किरण जागा होतो आणि ते त्या पद्धतीनं लढायला तयार होतं. माझा दिवस असा आहे की मुलगी अजूनही लहानच आहे, त्याच्यामुळं सकाळी पहाटे 5ला उठावं लागतं. 5 वाजता उठून बऱ्याच पेशंटचे मला रिपोर्ट्स आलेले असतात, कारण त्या दिवशी त्यांच्या किमो असतात. ते नॉर्मल असतील तर ते घरातून येणार असतात. तर ते रिपोर्ट नॉर्मल मी जोपर्यंत त्यांना सांगत नाही तोपर्यंत ते घरातून निघू नाही शकत. तर ते रिपोर्ट बघणे प्लस माझा घरातला सगळा प्रवास सुरू होतो. जेवण खाणं सगळं, मुलीचं सगळं आवरणं, तिला स्कूलला पाठवणं, हा सगळा प्रवास होतो. आणि हे करत करत मी हॉस्पिटलला पोहोचते. वेळेचं आणि हे काहीच बंधन नाही. मला हॉस्पिटलनं सुद्धा शिफ्ट वाईज अशी ड्युटी दिलेली नाहीये, फ्लेक्झिबल ड्युटी दिली आहे. कारण तुला जास्तीत जास्त वेळ करता यावा किंवा मी त्यातनं सगळं पेशंटला जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा देते. तर मी त्यानंतर ज्यावेळी हॉस्पिटलला येते त्यावेळी बऱ्याच वेळेला असं होतं की मला दिवसभरात जेवणही मिळत नाही. कारण असं होतं की ज्या वेळेला मी जेवायला बसतो त्यावेळेला कुठल्या तरी पेशंटला काहीतरी इमर्जन्सी, हायपरसेन्सिटिव्हिटी झाली असते. पेशंट आसुसलेल्या ह्याने आमच्याकडे बघत असतो, रिलेटिव्ह बसलेले असतात, त्यांना ते सगळी ट्रीटमेंट कंप्लीट करून कुठेतरी लांब जायचं असतं, त्यांचा कालावधी खूप छोटा असतो. तर अशा वेळी बऱ्याच आठवड्यातनं मला असं वाटतं की कमीत कमी 4 ते 5 दिवस असं होतं की आम्हाला वेळेत जेवणही मिळत नाही. आणि असे बरेच प्रसंग पण आहेत की त्यातून आम्हाला त्यांचं दुःख सावरता सावरता बराच वेळ होऊन जातो. त्यावेळी आम्हाला सगळं तरी संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत, संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत. बऱ्याच वेळेला पेशंट सिरियस होतो, त्याला आयसीयू शिफ्ट करावा लागतो किंवा त्यांचे जे काही क्रिटिकल, त्यावेळेला तो आयसीयू शिफ्ट केला तिथं आमचा रोल संपत नाही. त्याच्यानंतर जी त्यांच्या नातेवाईकांची झालेली घालमेल असते, त्यांना जी भीती आलेली असते किंवा त्यांना जो काही त्याच्याबद्दल हे झालं की हाच तर तो अंत नाही आहे ना, ही जी काही भावना असते ती आम्हाला त्यांना समजून सांगायला लागते, त्यांचं मनोबल वाढवायला लागतं. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही आमचा रोल संपवतो त्या दिवसाचा. बरेच वेळा असं होतं की बरेच लोकांच्या बरोबर आपले संबंध खूप चांगले होतात. तशाच एक आमच्याकडे येणारी एक महिला होती, 67 वर्षाच्या आजी होत्या आणि त्या खूप पॉझिटिव्ह होत्या. त्यांना CA होता, 2 वेळा रिलॅप्स झाल्या तरी त्यांनी होप सोडले नाहीत ह्या वयात सुद्धा. आणि त्या प्रत्येक वेळेला तयार असायच्या. इव्हन तिचे हसबंड तिला खूप साथ द्यायचे आणि त्या दोघांची जोडी आम्हालाही खूप आवडायची. त्या आमचं एंटरटेन करायच्याच आल्यानंतर आणि बाकीच्या पेशंटचं पण करायच्या. त्या खूप पॉझिटिव्हिटी देऊन जायच्या सगळ्या पेशंटच्या बाबतीत आणि त्या दाखवून द्यायच्या की बघा मी कशी फाईट करते, तुम्ही करा. आणि एकदा असं झालं की ज्यावेळेला त्या 3rd टाइम रिलॅप्स झाल्या आणि आम्ही ट्रीटमेंट चालू केली त्यावेळी त्यांना ज्यावेळेला एखादं औषध दिलं आम्ही आणि त्याच्यानंतर असं झालं की त्यांना एक जोरात हायपरसेन्सिटिव्हिटी झाली आणि त्या आरएस झाल्या. तर आरएस झाल्यानंतर आम्हाला असं झालं की त्या एवढ्या पॉझिटिव्ह होत्या आणि आता मॉनिटर जर आमचं स्ट्रेट लाईनच दाखवत होतं, पण अशा वेळेला आम्ही आमच्या स्टाफने कोणी हार नाही मानली आणि ऑलमोस्ट आम्ही 40 मिनिटं CPR करत होतो. आयडियली 40 मिनिटं CPR कोणी करत नाही, पण आम्हाला ते कुठेतरी मानसिकरित्या आम्ही त्यांच्याशी एवढे अटॅच झालो होतो आणि आमचे संबंध एवढे चांगले झाले होते की आम्हाला त्यांना हातातून घालवायचं नव्हतं. आणि म्हणून आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि 40व्या मिनिटाला त्यांचं मॉनिटर चालू झालं आणि ते रिवाईव्ह झाल्या व्यवस्थित. आणि आता त्याला होऊन सुद्धा 1 वर्ष झालेलं आहे आणि त्या परत येतात. आणि मला आश्चर्य वाटते की त्या इतके पॉझिटिव्ह होते की त्यांच्या विल पॉवरने त्या परत आल्याच. आम्ही प्रयत्न केले पण त्यांची पण विल पॉवर होती की त्याच्यामुळे त्या परत आल्या. आणि शिवाय आता त्या परत पुढच्या ट्रीटमेंटसाठी तेवढ्याच धडाडीनं परत लढत आहेत. कोविडच्या काळात तर कॅन्सर पेशंटचे खूप हाल होत होते. एक तर त्यांच्या मनात भीती होती, यायचं कशी, कॅन्सर ट्रीटमेंट कशी करायची, आणि बरेच हॉस्पिटल त्यावेळेला बंद होते. पण आमचं सह्याद्री हॉस्पिटल एक असं होतं की आम्ही सिंगल डे सुद्धा ऑन्को डे केअर बंद ठेवलं नाही. ज्यांच्या जशा कॅन्सर ट्रीटमेंट चालू होत्या त्याच्यात कुठेही खंड पाडला नाही. आम्ही अविरत काम करत होतो. बरेच आम्हालाही भीती होती की त्याच्यामुळे काय, कारण हे इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट होते. बऱ्याच पेशंटला कॅन्सरच्या कोविड होणं खूप कॉमन होतं आणि बरेच पेशंट पण झाले. पण आम्ही त्यावेळेला सुद्धा त्यांना धीर दिला की हे टेम्पररी फेज आहे आणि त्यातून बाहेर येऊन आपल्याला वेगळा लढा द्यायचा आहे. आणि त्या हिरिरीनं प्रत्येक कॅन्सर पेशंटनेही कोविडमध्ये न घाबरता व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली होती. त्यासाठी आम्हाला बरेच खटाटोप करावे लागले की ज्या काही गोष्टी सांभाळायच्या आणि इथंपर्यंत यायचं. बरेच वेळेला असं असायचं की रस्त्यानं जाताना सुद्धा संध्याकाळी लाईटी नसायच्या, सगळीकडचे बंद असून रस्त्यावर कोण माणूस नसायचा. अशा काळात आम्ही त्या कॅन्सर पेशंटसाठी तिथं जाऊन आणि रात्री एकट्याने प्रवास घरी केलेला आहे. घरी येताना पण असं वाटायचं की मी आणि माझी मुलगी तर आम्ही वेगवेगळ्या रूममध्ये झोपत होतो. 2 वर्ष आम्ही वेगवेगळ्या रूममध्ये झोपत असतो, जेणेकरून माझ्या मनात भीती होती की माझ्यामुळे तिला काही संसर्ग व्हायला नको.
आणि रात्री झोपताना सुद्धा मी रात्रभर मास्क लावत होते. 2 वर्ष सलग मी सकाळ संध्याकाळ 24 तास मास्क लावत होते. खूप काही किस्से पण असे आहेत की ज्यावेळी लहान मुलं कॅन्सर पेशंट म्हणून येतात त्यावेळेला त्यांच्या आईवडिलांची झालेली ती घालमेल आणि त्यांना होणारा त्रास हा मला जाणवत असतो, समजत असतं. मुलं रडत असतात, ते कोऑपरेटिव्ह करत नसतात कारण त्यांना त्रास होत असतो. आणि त्यावेळेला त्या लहान बाळाला कसं समजावू नये, त्याचा कॅन्सर असून सुद्धा त्याला तो रोग माहीत न करून देता त्याला कसं सांभाळणं, हा खूप मोठा टास्क त्या आईवडिलांच्या समोर उभा राहतो. आणि त्यांची जीवाची झालेली जी काही ती घालमेल असते, ते दुःख असतं की यातून माझं बाळ म्हणजे सर्वाईव्ह होऊ शकेल की नाही होऊ शकेल, हे जे काही त्यांना कायमस्वरूपी जी मनात बसलेली भीती असते. तर ते ज्या वेळेला येतात त्यावेळी बऱ्याच वेळेला असं होतं की लहान बच्चू असल्यामुळे तो तर ट्रीटमेंटलाही तयार होत नसतो. त्यावेळेला त्याला टॅकल करणं, त्याला बऱ्याच गोष्टी आमिष दाखवून, त्याला खेळवून, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं जसं त्याला समजवून असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला बराच मोठा टास्क होतो. आणि ज्या वेळेला तर त्याला प्रोसिजर लागते ते तर खूप अवघड असतं. पण आम्ही बऱ्याच केसेस अशा केलेल्या आहेत की ज्या वेळेला त्यांना एखाद्या प्रोसिजरची भीती वाटते त्यावेळेला ती कशा पद्धतीनं करता येईल, तर आम्ही वेगवेगळे रूपं वापरून आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला त्या मुलाला वाटतं की नाही ह्या डॉक्टर व्यवस्थित करतात, आपल्याला काहीच त्रास होत नाही, त्यावेळेला तो कोऑपरेट होतो. आणि ज्या वेळेला त्याला ती ट्रीटमेंट पूर्णपणे जाते त्यावेळेला त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद असतो तो बघितल्यानंतरच आमचं समाधान होतं. बऱ्याच वेळेला असं होतं की दिवाळीमध्ये किंवा कुठलेही सण येतात त्यावेळेला हा प्रश्न येतो की आम्हाला त्यावेळी सुट्ट्या नसतात, स्टाफला घरी जाता येत नाही. अशा वेळी बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही ते सगळे आमचे जे काही सण असतात ते आम्ही आमच्या पेशंट बरोबर शेअर करतो. आम्ही बऱ्याच वेळेला फराळ एकत्र केलेला आहे, एकमेकांना आम्ही गिफ्ट दिलेले आहेत. बऱ्याच वेळी पेशंट स्वतःहून त्या गोष्टीसाठी खूप प्रोत्साहित असतात आणि ते स्वतःहून पुढे येऊन बऱ्याच गोष्टी ते करतात. आम्ही डे केअरमध्ये पणत्या सुद्धा लावलेल्या आहेत, आकाशकंदील लावलेले आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही आमच्या पेशंट बरोबर बरेच सण असे साजरे केलेले आहेत. तर सांगायला खूप आनंद होतो की ते सुद्धा आम्हाला तिथलं एक घर असल्यासारखं सांभाळतात आणि आम्ही आमचं ते दुसरं घरच समजतो. कारण आम्ही दिवसभर तिकडं असतो, रात्री झोपेपुरतं फक्त आमच्या घरी असतो, पण अख्खा दिवस रोजचा आमचा तिथं जातो. तर ते एक दुसरं घर असल्यासारखं आम्ही तिथं सगळे सण वार आम्ही तिथं साजरे करत असतो. आता आपण खूप महिला बघतो जगात की महिलांचा जो काही कॅन्सर आहे किंवा वेगवेगळी जी रूपं आहेत कॅन्सरची महिलांची, तर बरेच वेळेला आमच्याकडे येणारे पेशंट असे असतात की ते खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये आमच्याकडे आलेले असतात. आणि त्यावेळेला ज्यावेळेला म्हणजे जर ते 1 वर्षापूर्वी आले असते किंवा 7 महिन्यापूर्वी आले असते तर बरंच काही आपल्या हातात असतं की त्यांना साध्या गोळ्यातनं आपण त्यांना बरं करू शकलो असतो. पण त्या एवढ्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात. तर अशा महिलांना मला असं सांगावं वाटतं की तुम्ही स्वतःकडे पण बघत जा. जशी तुम्हाला तुमची फर्स्ट फॅमिली वाटते आणि नंतर तुम्ही वाटता, तर महिला ॲक्च्युली घरातली एक आधारस्तंभ असते. महिला जर सगळीकडून व्यवस्थित असेल, सक्षम असेल तरच घर ती चालवू शकेल. तर आधी स्वतःचा विचार आरोग्यासाठी तरी केला पाहिजे. त्यांनी कुठल्याही गोष्टी लपवल्या नसल्या पाहिजेत आणि कुठल्याही शरीरावर येणाऱ्या अनयुज्युअल सिम्पटम्स असतात ते लपवले नसले पाहिजेत. ते कुणाशी तरी शेअर करायला हवेत आणि त्याचं लवकरात लवकर निदान करून त्याचं योग्य प्रकारे त्याचं निदान करून त्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करणं हे तेवढंच गरजेचं आहे. कारण जेवढा लवकर तुम्ही निदान करून ट्रीटमेंट चालू कराल तेवढा तुमचा सर्व्हायव्हल रेट वाढतो. आणि मला असं त्या महिलांना सांगू वाटतं की तुम्ही घाबरू नका, तुम्ही लाजू नका. तर तुम्ही जवळपासच्या कुठल्याही महिला डॉक्टर असू दे किंवा काय असू दे, पण तुमच्या जे काही ज्या कंप्लेंट्स आहेत किंवा काय आहेत ते सांगायला लाजू नका आणि ट्रीटमेंट घ्यायला तुम्ही उशीर करू नका.